मॅम मॅम काल मी तुम्हाला जे बोललो ना त्याचीच मला भीती वाटते. तसंच होईल की काय असं वाटतंय. कसली भीती? दादा साळवीची आणि ओम सरांची. म्हणजे ही आमची बायको डब्बू मिरची ही गेली अंबरनाथला आणि तिचा हट्टीपणा पाहतात ती तिकडे घर बुक करूनच येणार माझी खात्री आहे. मग एकदा का आम्ही तिकडे शिफ्ट झालो की ती रोज दादांना भेटणार, ओम सरांना भेटणार. मग ती डब्बू मिरची माझ्या बरोबर कशी सुखी नाहीये हे दादांना सांगणार आणि दादा ओम सरांकडे पचकणार आणि ओम सरांना जर का कळलं तर ओम सर तुमच्यावर शट मोहित, असं काही होणार नाही. काही करून स्वीटूला अंबरनाथला जाण्यापासून थांबवा. काय चाललंय काय मोहित? सॉरी खूप सॉरी. मला सकाळी ना काहीच न करता जायला लागलं कारण त्या एजंटला मी वेळ दिली होती ना, तर मग मला तिथे वेळ पोचायला लागला. जरा श्वास घे, थोडं पाणी पी. हा असं काय करतेस स्वीटू? कामं होत राहतील. तू आधी मला सांग की घराचं काय झालं. चांगलं घर मिळालंय एक. म्हणजे मी सकाळी आईला सोबत घेऊन गेले होते, तिला पण घर खूप आवडलं. आता मी ऑफिसला जाताना पैसे काढेन आणि मग संध्याकाळी त्या एजंटकडे देईन. आजच? आज लगेच निघायचं? मॅम आम्ही आजच तिकडे शिफ्ट होऊ. मी ऑफिसमधून आले की आम्ही लगेच निघू. तुम्ही तुमची बॅग भरून ठेवा. मी येते. स्वीटू, मोहितची ही अशी अवस्था असताना मी तुम्हाला या घरातून जाऊन कसं देईन? एक मिनिट. अगं त्याला इतका त्रास होत असताना मी तुला असं इथून निघून जाऊ देईन आणि मॉमलाही वाईट वाटेल. मोहितची अवस्था बघ. तर मान अजिबात वळवता येत नाही. एक मिनिट. तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय का की मी या घरातला एक राक्षस आहे आणि तुम्हाला त्रास देण्यासाठीच या घरात आहे? तर मग जाऊ दे. अगं नाही तायडे, तसं काही नाहीये. मग तसं नाही तर कसं आहे मिसेस खानविलकर? कसं आहे मिसेस खानविलकर? हे बघ, मोहितला बरं वाटत नसताना स्वीटूनी बायको म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. पटतंय ना? नाही नाही मॅम, उगाच माझ्या बायकोला काय बोलू नका हो. तिला आहे माझी काळजी. नाही नाही ग. हो, त्यांची आणि त्यांच्या स्वाभिमानाची सुद्धा. काय स्वीटू, मालविका म्हणतेय ना की नाही मावशी, त्यांची काळजी आहे. त्या अशा अवस्थेत आम्हाला इथनं जा म्हणणारच नाही, हा त्यांचाच आंगुलपणा झाला. आणि ते पूर्ण बरे होईपर्यंत मी त्यांना कुठलंही काम करू देणार नाही. तुम्ही पूर्ण बरे होईपर्यंत सगळी कामं मी करेन. नाव यू बिंग स्टबन स्वीटू. तुला तिथे का जायचंय? ओम तिथेच राहतो माहितीये ना तुला, मग कशाला जायचंय त्याच्या जवळ? तू मग सांग ना तिला. ओमचा आणि माझा आता काहीही संबंध नाहीये. तो कुठे राहतो त्यांनी मला काहीच फरक पडत नाही. तो समोर आला तरी मी काही त्याच्याशी बोलायला जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मावशी, तुम्हाला माहितीये ना मला जावं लागणार इकडनं. माझ्यासाठी ते महत्वाचं आहे खूप. हो, मी येते. तुम्ही तयारी करून ठेवा निघायची. हो. येते मावशी. सांभाळून जा. हो. बघितलंस ना किती हट्टी आहे मुलगी? अगं तिची पण बाजू आहे ना. हे बघ, कुणाचीही काही बाजू ऐकून घ्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. तू ऍक्टिंग सोडायची. हो, आणि काही करून ओमच्या जवळ राहायला जाण्यापासून स्वीटूला थांबवायचं. नाहीतर इकडची मान तिकडे. हो येस. तर माझं एक महत्वाचं काम करून येते मी परत येईपर्यंत स्वीटूचा विचार बदलला पाहिजे. आणि तो बदलायची जबाबदारी कोणाची? माझीच.
तुझी. एजंटला द्यायला मोजून 25,000 काढले होते, त्यातले 12 गेले. विठू, अवनी मॅम, काय झालं? हे कसले पैसे आहेत? आणि हे बिल, हे बिल कुठे मिळालं तुला? ते महत्वाचं नाहीये. मी काल घरी आले होते तेव्हाही तुम्ही सगळं सामान घेऊन आला होता. आता दादांच्या औषध पाण्याचं करताय, त्यांना डॉक्टरकडे नेताय, कशासाठी? केलं दाखवायला ना. तुला असं वाटतंय का की हे सगळं करून तू झालेली चूक निस्तरतोयस? काय सिद्ध काय करायचंय की तुला कशी जबाबदारीची जाणीव आहे? तुझ्यातला बेजबाबदारपणा मी अनुभवलाय, त्यामुळे हा दिखावा करू नकोस. हे माझे आई दादा आहे, मी सांभाळू शकते त्यांना, कळलं? मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे. आणि हो, मी जर कोणाला आपलं मानून त्याच्यासाठी पैसे खर्च करत असेल ना, तर ते गावभर बोंबा मारत सुटणार नाही मी, हेही मला कळतं. मिस्टर ओम खानविलकर, हे तुम्ही खर्च केलेले पैसे, माझ्या दादांच्या औषध पाण्याचं सगळं मी बघेन, त्यात तुम्हाला पडायची गरज नाहीये. अरे हॅलो मॅम. तू VM फूड्स मध्ये काय करतोय? असं काय करता मॅम? बायको. तुम्ही इथे, म्हणजे तुम्ही माझा सल्ला ऐकलात तर. तुझा फक्त सल्ला होता, फायनल डिसिजन माझा आहे ना. आणि काय, माझ्या भावाला त्रास होऊ नये, माझा भाऊ लवकरात लवकर घरी परत यावा, म्हणून मी काहीही करू शकते. माय कार्ड मी देतो. ते मॅडम आहेत ना, त्यांना सांग म्हणा मालविका खानविलकर आली आहे तुला भेटायला. VM फूड्स. पडलं की खाली? थँक्यू. मालविका खानविलकर? मॅडम तुमची वाट बघतात. ओ, चला मी आलेच.
येत आहेत का? बरं मॅम, मी निघतो म्हणजे आई इथे जवळच आहे. उगाच तिने मला बघितलं तर माझे वांदे होतील. एक तर आधीच तुम्ही माझं लग्न करून दिल्यामुळे ना घरका ना गाठका अशी परिस्थिती झाली आहे माझी. त्यात आता तुमच्या बंधू प्रेमामुळे माझा बळी नको जायला. तोंडाला येईल ते बोलायचं नाही. विचार करून बोलायचं माझ्यासमोर. सॉरी. हाय बी इथे जवळ काय लागलं तर सांगा. हाय. स्टुपिड. हॅलो. हॅलो. मालविका खानविलकर. मला खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आमच्या कंपनीत आलात. मलाही खरंच खूप बरं वाटलं. तू मी स्वतःहून वरती येणार नाही म्हटल्यावर मला रिसीव्ह करायला आलीस. मैथिली. अतिथी देवो भव. हा. आपल्या संस्कारांमध्ये आहेच आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा आदर करा. तुमच्या जागी इतर कोणीही असतं तरी मी आलेच असते. प्लीज वेलकम. दिस वे. का खोटं बोललास तू माझ्याशी? वाय डिड यू हाइड युअर आयडेंटिटी? तू मालविका खानविलकरचा भाऊ आहेस हे का लपवलंस माझ्यापासून? मी लपवलं नाही. आणि टू बी ऑनेस्ट याचा आणि माझा जॉबचा काय संबंध? काहीही संबंध नाहीये. रिअली? सो देन टेल मी, माझ्या कॉम्पिटिटर कंपनीचा मालक आहेस तू आणि तरी सुद्धा तू इथे जॉब करतोयस माझ्याकडे. आपल्या कंपनीची इन्फॉर्मेशन, कॉन्फिडेन्शियल डिटेल्स, क्लायंट डिटेल्स, फ्युचर प्लॅन्स हे सगळं तुझ्या बरोबर डिस्कस केलं जातं. ओम, तू आता मार्केटिंग हेड, तुला सगळ्या स्ट्रॅटेजीज माहिती आहेत आणि तरी सुद्धा तुझं म्हणणं आहे की काहीही संबंध नाहीये. स्टॉप फुलिंग मी मिस्टर ओम खानविलकर. आपल्या कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन त्या मालविका खानविलकर पर्यंत पोहोचवायची म्हणूनच जॉब घेतलास ना इथे. आपल्या कंपनीत काय चालू आहे, आपले प्लॅन्स काय आहेत, आपल्या कंपनीचा टर्नओव्हर किती आहे, किती इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, हे सगळं तिच्यापर्यंत कसं काय पोहोचलं? अर्थात तुझ्यामुळे नाही का? मॅडम, मला खरंच काही माहिती नाही आणि ऑनेस्टली ट्रस्ट मी या कंपनीची कुठली इन्फॉर्मेशन बाहेर पोहोचवली नाहीये. सॉरी बट आय कांट ट्रस्ट यू एनीमोर. हे सगळं इतकं क्लिअर झाल्यानंतर तर नाहीच नाही. ओम, ज्या कंपनीने तुला काम दिलं, पैसे दिले, सगळ्यात महत्वाचं तुझ्यावर विश्वास ठेवला, आय ट्रीटेड यू लाईक अ फॅमिली, तिथेच तू विश्वासघात केलास. I don't understand what kind of business ethics are these. But let me make it very clear. ही कंपनी माझा जीव आहे. तुमच्या या चीप बिझनेस स्ट्रॅटेजीज वापरून जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही ही कंपनी विकत घेऊ शकाल, तर लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. आय विल नॉट लेट दॅट हॅपन. डू यू अंडरस्टँड दॅट? होल्ड ऑन. मालविका ताई ही कंपनी विकत घ्यायला आली होती. तिथेच माहितीच नव्हती ओम खानविलकर मालविका खानविलकरचा भाऊ आहे. बघ ना, कंपनीची इन्फॉर्मेशन हवी होती म्हणून आला होता म्हणे. दिसायला तर साधा वाटतो एकदम. हे असे मुरलेले बिझनेसमॅन असेच असतात. लहान कंपन्यांना संपवण्यासाठी असे गेम्स खेळतात.
इतक्या मोठ्या कंपनीचा मालक, पण वृत्ती बघा, शोभतं का यांना असा नीचपणा? काय आहे अवनी? सॉरी मैथिली, बाहेरपर्यंत आवाज येतोय. जाऊ देत. अख्ख्या ऑफिसला कळू दे यांनी काय केलंय ते. लेट एव्हरीबडी नो हाऊ ही हॅज चीटेड अस. मी याच्यावर विश्वास ठेवला. आय कन्सिडर्ड हिम माय फॅमिली. आणि यांनी याच्या बहिणीसाठी, पैशांसाठी आपल्या कंपनीला विकायला काढलाय. डू यू नो दॅट? आय डिडंट. मैथिली, ट्रस्ट मी, आय डिडंट. मी जस्ट इनफ. तू माझा विश्वासघात केलायस. नाही मैथिली, ओम सर पैशासाठी कधी कोणाचा विश्वासघात नाही करणार. हो, मग मला एक सांग, काही कोटींच्या कंपनीचा मालक असूनही माझ्याकडे क्षुल्लक 35,000ची नोकरी का करतोय तो? याचं उत्तर आहे तुझ्याकडे? ओम सर बोला ना. मैथिली तुमच्यावर एवढे आरोप करतेय, तुमच्यावर संशय घेते, तरी तुम्ही गप्प का आहात? आपल्या ह्या कंपनीपेक्षा कितीतरी पट मोठ्या कंपनीचे तुम्ही ओनर आहात, मग तुम्ही इथे का नोकरी करताय? सांगा ना. आणि त्या म्हणतायत तसं तुम्ही कोणाची फसवणूक करणार नाही हे तुम्हाला ओळखणारा कोणीही सांगेल, मग तुम्ही इथे का आहात? सांगा. तुम्ही तुमची बाजू का नाही मांडत आहात? ओम, मला असं वाटतंय की आता तरी मैथिलीला खरं कळायला हवं. आता हे काय नवीन? हिला खरंच अंबरनाथला जावं लागते की काय? ताई, 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 आई, ताई कुठे आहे? ए ओ, 100 वर्ष आयुष्य तुला. तुझ्याविषयीच बोलत होतो आम्ही. ताई कुठे आहे? आहे ना तायडे. ताई, मी म्हंटल ना ओम येईल. ओम आला. ताई, तुझं काय चाललंय आणि तू का करतेस हे सगळं? काय करतेय? तुला माहितीये मी कशाबद्दल बोलतोय. तुम्ही जेव्हा खानविलकर ग्रुप सुरू केला, इनफॅक्ट आईने जेव्हा सुरू केला आणि तू नंतर पुढे नेलास, तेव्हा तू खूप डेडिकेशनने काम केलंस, राईट? ऑफकोर्स माहितीये. तसंच मैत्रिणी सुद्धा काम केलंय. VM Foods, remember? She's sensitive about her job, her business. ताई, आणि तरी तू तिची कंपनी टेक ओव्हर करा. अरे मी बिझनेस बघते आपल्या फायद्यासाठी. आय नो तू फायद्यासाठी बघतेस, पण मैथिलीची कंपनी टेक ओव्हर करून तुला काय मिळेल? तुझ्या डिग्निटीसाठी, तुझ्या सेल्फ रिस्पेक्टसाठी. माझा भाऊ कोणाच तरी हाताखाली 30-35 हजारांची नोकरी करतोय, मला नाही आवडत बघायला. ओके, लेट मी टेल यू समथिंग. पगाराची जी अमाऊंट असते ना, त्याचा आणि सेल्फ रिस्पेक्टचा काही संबंध नसतो. आणि कोणाच्याही अंडर काम करणं हे डिग्निटी घालवणं नसतं. एक मिनिट, तू एवढा का चिडतोयस? तू लक्षात घे, तू ओम खानविलकर आहेस. द ओम खानविलकर, मल्टी मिलियनेअर. स्टॉप इट, आय डोंट केअर. मामा स्टॉप इट. आई, हे बघ, हे दरवेळेस ना माझ्या नावापुढे पैशांचा टॅग लावणं बंद कर. आणि इनफॅक्ट मी किती पैसे कमवतो यावरनं माझी आयडेंटिटी ठरली जाऊ नये कुठे.
जगातल्या सगळ्या गोष्टी ना पैशाने विकत घेता येत नाहीत. उलट ज्या गोष्टी पैशाने विकत घेता येतात ना त्या खूप स्वस्त असतात. पैशा पलीकडे बरंच काही असतं जे एक माणूस म्हणून खूप मोलाचं असतं. खरेपणा, प्रामाणिकपणा, कामावरची श्रद्धा, विश्वास इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे कितीही मोठी सॅलरी देऊन ना नाही विकत घेता येत. ते ना ते तुला विश्वासाने मिळवावं लागतं आणि प्रेमाने जिंकावं लागतं. काय म्हणायचंय तुला ओम? माझं काय तुझ्यावर प्रेम नाहीये? मॉम काय बोलतोय हा? प्लीज तिला मध्ये घेऊ नको. तिला मध्ये घेऊ नको तर काय करू? कोणासाठी केलं? त्या 1.5 दमडीच्या कंपनीमध्ये जाऊन एवढी मोठी ऑफर दिली कोणासाठी? मैथिलीसाठी नाही रे, तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी. बिकॉज आय वॉन्ट टू सी यू देअर. बिकॉज आय लव्ह यू. डोंट टच मी. प्रेम ना असं कोणाचं नुकसान करणारं नसतं किंवा ते ओरबाडून घेणारही नसतं. कुठल्याही वादळात ना खंबीरपणे तुमच्या बरोबर जे उभं राहतं ना ते प्रेम असतं. कुठल्याही अडचणीत आपल्याला साथ देतं ते प्रेम असतं. आपण जेव्हा एकटं पडतो तेव्हा आपल्याला एकटं वाटू न देणारं प्रेम असतं. गरजेला आपल्याला मदतीला येतं ना ते प्रेम असतं ताई. आधाराला आपल्या पाठीशी उभं राहतं ते प्रेम असतं. निस्वार्थी प्रेम काय असतं हे जर तुला बघायचं असेल ना तर स्वीटूकडे बघ. मी स्वीटूशी असं वागलो तरी कधी तिने माझ्यावर अन्याय होऊ दिला नाही. ती खंबीरपणे उभी राहिली माझ्या बरोबर. तिने सांगितली माझी बाजू मैथिलीला. त्यात तिने स्वतःची आणि माझी डिग्निटी सांभाळली. तिने बाजू मांडली ताई. मैथिली समोर माझी बाजू मांडली. आज ना ताई, आज तुझ्यामुळे जो जॉब गेला असता ना माझा तो स्वीटूमुळे वाचलाय. इनफ ओम, स्टॉप इट. ओमच म्हणायचं ना, प्रेम म्हणजे फक्त ओरबाडणं असतं. प्रेम म्हणजे त्याग. मग माझ्या बाबतीत काय त्याग केला त्यांनी? उलट माझाच त्याग केला. सरळ निघून गेला. असा का वागला माझ्याशी? मग आज इथे येऊन हे असं सगळं माझ्याबद्दल बोलून गेला. ऑफिस मध्ये सुद्धा मला दिसतं की त्याला माझी काळजी आहे, पण मग तो असा का वागला? मला नाही कळत आहे. माझी बुद्धी आणि माझं मन दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. एवढं सगळं होऊ नये आई दादा सगळे त्याच्याशी नीट वागतायत. त्यांनी त्याला घरात घेतलंय, त्याला मुलगा मानलं. जणू काही घडलंच नाहीये. असं काय की असं काही आहे जे मला माहित नाहीये. काय बायको, काय करतेस? अच्छा, चंद्राकडे बघतेस का? छान दिसतो ना चंद्र. तुला माहितीये, चंद्राकडे बघितल्यावर आपल्याला ज्या माणसावर नितांत प्रेम आहे त्या माणसाचा चेहरा दिसतो. काय मग दिसला ना चेहरा माझा? सांग ना. ए बायको सांग ना. ए बायको बायको, ए थांब 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 थांब. अगं बोल तरी माझ्याशी. हा बोल ना.
कोणाचा विचार करत होतीस? की कोणाला शोधत होतीस त्या चंद्रात? ओम लगा सतत आपलं ओम ओम ओम. आज जर काही तो तुझी बाजू घेऊन गेला तर सतत त्याचाच विचार करत बसलीस. याला म्हणतात खरं प्रेम. काय वाटेल ते बोलताय तुम्ही. जरा भान ठेवा बोलताना. भान ठेवा काय? जे दिसतंय तेच बोलतोय. उलट मी तुमच्या प्रेमाचं कौतुक करतो. हो का? मला कळतो का खऱ्या प्रेमाचा अर्थ? कळतो? स्वतःला विसरून एका व्यक्तीचा विचार करणं म्हणजे प्रेम. समोरच्याला ठेच लागली तर आपल्या डोळ्यात अश्रू येणं म्हणजे प्रेम असतं. एखाद्यामुळे आपलं जग बदलून जाणं म्हणजे प्रेम असतं. एखादी व्यक्ती आपलं अख्खं जग होणं ना म्हणजे प्रेम असतं. त्या मैलोन मैल लांब असलेल्या चंद्रात आपल्या प्रेमाचा चेहरा बघणं काय असतं ना ते तुम्हाला नाही कळणार. एखाद्याचा हात हातात घेऊन आयुष्यभराची स्वप्न बघणं काय असतं ना तुम्हाला नाही कळणार. तुमच्यासारख्या स्वार्थी माणसाला खरं प्रेम काय कळणार? नीट बोला माझ्याशी. नीट बोल. नवरा आहे मी तुझा. म्हटलं आज जरा मी खुश होतो तर तुझ्याशी बोलावं, तुझ्या बाजूला बसावं. असलं काय? मला आज पैसे देता आले नाही, घर घेता आलं नाही, शिफ्ट होता आलं नाही म्हणून खुश आहात ना तुम्ही? म्हणूनच मी अपसेट आहे. आज नाही ना जमलं, ठीक आहे, हरकत नाही. पुन्हा पगार होईलच की पुढच्या महिन्यात, तेव्हा देईन पैसे मी. पण या घरात असं राहणार नाही. चांदमामा बघतोयस ना? सो आता आपण जे पॉइंट्स डिस्कस केलेत, लेट्स टेक देम फॉरवर्ड आणि लेट्स वर्क ऑन इट. ऑलराईट. इट्स ऑलमोस्ट लंच. मी असा विचार करते की आज आपण सगळे एकत्र लंच करूया. ओके. हा, ओके. सो आय विल गेट माय लंच. सी यू इन अ बिट. येस. स्वाती कुठे नाही आली का अजून? बोलव ना तिला. पण मी आलेच. कुठे चाललीस तू? माझं एक काम आहे, मी जाऊन येते पटकन, तिथेच खाईन. अगं पण का? मॅम मी पण आलोच. एक मिनिट, तुम्ही दोघंही थांबा. कुठे चाललंय तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे? बसा इथे, दे तुझा डबा. ये बस इथे. ओम बस पटकन. आम्ही सगळे थांबलोय तुमच्यासाठी. बघू डब्यात काय आणलंयस तू. अरे वा, भेंडीची भाजी. पोळ्या नाही आणल्यास? ओके. आणि तू काय आणलंयस? मी पोळ्या आणल्या. तू फक्त पोळ्या आणल्यास, भाजी नाही आणलीस? ओ अच्छा, तुमचं डिसाइडेड होतं का हे की मी चपात्या आणतो तू भाजी आण? नाही. मग एक मिनिट, डोंट वरी. तुला भाजी मिळाली, तुला पोळ्या मिळाल्या, राईट? या. लेट्स स्टार्ट. मी दोडक्याची भाजी आणली. कोणाला आवडते? घ्या ना. मॅम मॅम मैथिली मॅम. मोहित मॅम. काय प्लीज माझी पूर्ण वाट लागली आहे मॅम. मी उद्ध्वस्त झालो. बायको तुम्ही इथे? मी हे तुझे हजबंड आहेत, राईट? हो, मोहित.
सॉरी 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 मैथिली. मोहित तुम्ही बायको काय सांगू तुला, सगळं संपलं ग. एवढी वर्ष काम केलं, सगळं केलं. म्हणजे तुम्ही काय बोलताय? आपण सॉरी मी आता आपला संसार कसा चालणार, घर कसं चालणार? तुम्ही बसा. नाही आम्ही हा पाणी मोहित हे घे पाणी पी. शांत व्हा. काय झालंय? काय झालं? सावकाश. काय सांगू बरं. गेली 10 वर्ष मी एका ठिकाणी जॉब करतोय मॅम. खानविलकर ग्रुप तुम्हाला तर माहितच असेल, मालविका खानविलकर. मी तिथे ऍज EA पोस्टवर 10 वर्ष काम करतोय मॅम. बरं आता त्यांचं तुमच्याशी काहीतरी वाद झाला म्हणून त्यांनी मला ह्युमिलेट करून नोकरीवरून काढून टाकलं. नाही पण तुमचा काय संबंध या सगळ्याशी? हाच प्रश्न मी पण त्यांना केला. काय संबंध? मला त्या म्हणाल्या, नाही तुझी बायको VM फूड्स मध्ये काम करते आणि खानविलकर ग्रुप VM फूड्स पेक्षा मोठा ग्रुप आहे, तर यांच्या कंपनीची इन्फॉर्मेशन इथे लीक नको व्हायला म्हणून त्या म्हणाल्या मी नाही रिस्क घेऊ शकत, म्हणून माझ्या बायकोच्या नोकरीचं कारण सांगून मला नोकरीवरून काढून टाकलं. मॅम हो, तुम्हाला तर माहितीये नुकतंच लग्न झालंय आमचं. बर माझी बायको नोकरी करणार, जॉब करणार आणि मी फुकटचा बसून खाणार. कसं वाटतं ते? मॅम प्लीज. मोहित काय मोहित काय झालं? मला तुमच्या इथे नोकरीवर ठेवा. मी इमानतपणे काम करेन, खूप प्रामाणिकपणे काम करेन. प्लीज मला नोकरीची खूप गरज आहे. हो मॅम. बरं ठीक आहे, तुम्ही बसा आधी. बस बस. मिस्टर मोहित, जर या अशा पद्धतीने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि अनप्रोफेशनल आहे. पण ओमच्या एफर्ट्समुळे, त्याच्या कॉन्टॅक्ट्समुळे आता काही नवीन प्रोजेक्ट्स आपल्या कंपनीत सुरू होत आहेत. अकॉर्डिंग टू आवर HR डिपार्टमेंट काही नवीन पोझिशन्स ओपन होत आहेत. सो वी नीड टू हायर फ्यू पीपल. सो तुम्ही अग्नीचे हस्बंड आहात तर मी तुम्हालाही हायर करू शकते. नाही मैथिली, फेवर नको. मी बोलते एकदा त्यांना. नाही अवनी, फेवर अजिबात नाही. मी त्यांच्या कॅलिबरवर त्यांना जॉब देणार आहे. सो त्यांचा प्रॉपर इंटरव्ह्यू होईल. सो मिस्टर मोहित, तुमचा इंटरव्ह्यू आपण प्लॅन करूया जेव्हा तुम्हाला पॉसिबल. घ्या ना, घ्या. आता लगेच आपलं कॅलिबर पण आहे. इंटरव्ह्यू घ्या तुम्ही लगेच. इंटरव्ह्यू नाही, एवढी घाई नका करू. आता तसंही आमचा लंच आवर झालाय. सो मला असं वाटतं एवढं सगळं झालंय तुमच्या बरोबर, तुम्हाला नक्की भूक लागली असेल, तुम्ही काही खाल्लं नसेल, बरोबर? याला म्हणतात बॉस, नाही तर ती. इट्स ओके. विशाल, एक प्लेट घेऊन येतोस प्लीज. नाही त्याला कशाला उगाच त्रास देत आहेत? त्यालाही जेवायचं असेल ना. दादा तू जेवून घे. दादा हे आहे ना माझ्या बायकोचा डबा आहे ना, भेंडीची भाजी फेवरेट आहे. ये ना बायको, बस ये. एक मिनिट. मोहित असू दे. ये बस. मॅम तुम्ही बसा. येस बस 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 बस. अरे वा, भेंडीची भाजी.